श्रोते हो नमस्कार. आदिवासी समाज हा भारतातील एक महत्त्वाचा समाज घटक आहे, ज्यांचा इतिहास, संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली इतर समाजापेक्षा वेगळी आहे. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी समाजाविषयी जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत कातकरी समाजासाठी निस्वार्थ काम करणारे, ज्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा भाग या समाजासाठी वाहून दिला आहे. चला तर त्यांच्याशी चर्चा करूया. आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उदय आईर सर आलेले आहेत. ते सामाजिक कार्य करतात. नमस्कार सर. नमस्कार सर, कातकरी समाजाच्या उन्नतीसाठी काम करायची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? सन 2003 मध्ये पहिल्यांदाच मी ग्रॅज्युएशन पूर्ण केल्याच्या नंतर मी मुंबईच्या ओघाने गेलो आणि कुठेतरी नोकरी करण्याच्या उद्देशाने तिथे प्रयत्न करत होतो. तिथेच आमची एक विजय साठे म्हणून कातकरी आदिवासींवर PhD केली. त्यांच्याशी आमची संपर्क झाला आणि ते म्हणाले, तू कातकरी समाजावर काम करशील का? आणि योगायोगाने त्यांनी आपल्या संस्थेमध्ये मला समाविष्ट केलं आणि रायगड आणि रत्नागिरी या जिथे कातकरी आदिवासी समाज होता, त्यांचे जे समस्या होते, त्यांचे काय प्रश्न होते, ते हाताळण्यासाठी त्यांनी आपल्या संस्थेमध्ये मला कार्यकर्ता म्हणून नेमलं. आणि ते काम करत असताना मला ते जाणवलं की खरोखरच या कातकरी समाजाचे अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. मी ते स्वीकारलं आणि त्या संस्थेमध्ये काम करायला सुरुवात केली. आणि काम करत असताना चांगल्या प्रकारे मला अनुभव मिळाले, अनेक कायद्यांची माहिती मिळाली, कातकरी समाजातले समस्या कशा असतात, ती कशी जीवन जगतायत, आदिवासी म्हणजे काय आणि आदिवासी त्यांची संस्कृती कशी आणि त्यांची भाषा, शैली वगैरे, त्यांची देवदेवता कशी, या संदर्भात संपूर्ण त्या संस्थेमध्ये मला माहिती मिळाली. आणि तिथपासून मी ते काम करायला सुरुवात केली, त्यांचा अभ्यास केला. आणि ज्यावेळी मी ते त्या संस्थेमध्ये काम करत असताना सुट्टीवर इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यायचो, त्यावेळी हा जो आपण वानरमारी समाज म्हणतो, तो कातकरी समाज, त्या समाजातले जवळून मी प्रश्न हाताळले, त्यांना प्रत्यक्षात बघितलं आणि त्यांना मी विचारलं, तुम्ही कोण? तर ते म्हणाले, आम्ही कातकरी. मग त्या रायगड आणि रत्नागिरीतल्या सुधारित कातकऱ्यांची तुलना ह्या कातकऱ्यांबरोबर केली तर जमीन आसमानाचा फरक मला जाणवला. आणि तिथपासून मी ठरवलं की आपण ह्या कातकरी समाजावरच काम करायचं आणि यांच्या उन्नतीसाठी, त्यांच्या विकासासाठी आणि त्यांच्या मानव म्हणून एक जगण्याचा जो अधिकार आहे त्यांना मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायचे. त्यांचं प्रेरणास्थान समोर ठेवून तुमच्या कार्याला सुरुवात केली. हो सर, कातकरी समाजासाठी काम करत असताना त्या अडचणींना कसं सामोरे गेलात? ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी 2007 मध्ये शोषित मुक्ती अभियान एक संस्था स्थापन केली, जेणेकरून काहीतरी आपल्याला एक आधार मिळाला पाहिजे आणि कुठल्या त्या संस्थेच्या आधारे आम्ही हे काम सुरू केलं. त्या संस्थेमध्ये कातकरी आदिवासींचा सहभाग घेतला आणि ज्यावेळी मी ह्या समाजाकडे जायचो, त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलायचो, पण त्यांना ते इतर समाजाप्रमाणेच मला बघायचे की हे चांगले कपडे घातलेले, आम्हाला फसवतील, आम्हाला काहीतरी सांगतील, आमचे अंगठे घेतील आणि आम्हाला कुठल्या प्रकारच्या काही देणार नाहीत. त्यामुळे ते माझ्यापासून खूप लांब पळायचे. पण मला रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये काम करत असताना त्या कातकऱ्यांची भाषा यायची, त्यामुळे मी त्यांच्याकडे त्या कातकरी भाषेमध्ये त्यांच्याशी संवाद साधायचो. त्यांना वाटायचं की हा आपल्याच बरोबरचा कोणतरी माणूस आहे. मग ते माझ्या जवळ यायचे, त्यांचे प्रश्न सांगायचे. आणि त्यावेळी 2007 मध्ये प्रचंड भयानक परिस्थिती होती. कातकरी हा फक्त माणूस होता, कुठल्याही प्रकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नव्हत्या, कुठल्याही प्रकारचे हक्क त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नव्हते, त्यांना मतदानाचा अधिकार पण कधी मिळालेला नव्हता, आपल्या मुलाबाळांची नावं त्यांना माहिती नव्हती. या प्रकारची अशी जीवनशैली त्यांची, एक प्रकारे वेठबिगारी, गुलामीचे जीवन हा कातकरी समाज त्यावेळी जगत होता. त्यावेळी मी ठरवलं की ह्या समाजावर काहीतरी करायचं. रायगड रत्नागिरीतला कातकरी आदिवासी हा सुधारित झालेला आहे, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कातकऱ्यांसाठी आपण काहीतरी करायचं, म्हणून मी शोषित मुक्ती अभियान संस्थेची स्थापना करून या समाजाबरोबर काम करण्याचं सुरुवात केली. प्रथम तुम्ही त्यांच्यात विश्वास निर्माण केला, त्यांना एकत्र बसायला शिकवलं, त्यांना स्वतःचे प्रश्न मांडायला येत नव्हते, त्यांनी कधी मांडलेत नाही, कोणी त्यांना कधी विचारलेत नाही त्यांचे प्रश्न, आणि त्यासाठी मी त्यांना जवळ करायचो. एका वस्तीवर त्यांचे प्रश्न शोधून काढण्यासाठी, त्यांना एकत्र बोलवण्यासाठी मला 10 वेळा तिथे जावं लागायचं. पण मी कधी हरलो नाही.
आदिवासी वस्त्यांवर गेलो, त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना आत्मसात करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खरंच म्हणजे तुम्ही त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला, त्यांचे प्रश्न समजून घेतले, जाणून घेतलेत. हो सर, शासकीय योजनांचा लाभ कातकरी समाजाला मिळवून देताना कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागलं? कातकरी समाजाचा मुळात म्हणजे या समाजाकडे कुठल्या प्रकारची कागदपत्र नव्हती. हा सगळ्यात मोठा त्यांचा वीक पॉईंट होता. त्यांच्याकडे ना जातीचे दाखले, ना आधार कार्ड, ना रेशन कार्ड, ना जन्माचा दाखला, ना मृत्यूचा दाखला. त्यांनी कधी आपली नोंदच केली नाही. तर त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासनामध्ये त्यांची कातकरी म्हणून कधी नोंद नव्हती आणि ती नोंद करण्यासाठी आम्हाला प्रचंड फेऱ्या माराव्या लागल्यात. शासनाकडे पाठपुरावा करावा लागला. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी किंवा वरिष्ठ नेत्यांशी त्यांच्याशी संवाद साधून ह्या कातकरी समाजाला त्यांचे कातकरी म्हणून नोंद करायला त्यांना भाग पाडला. शासकीय योजनांचा त्यांना लाभ करून दिला. हो. या समाजातील मुलांसाठी सरकार किंवा अजून कोणकोणत्या माध्यमांकडून मदत मिळते? मुलांना अद्यापपर्यंत त्यांनी कधी जातीचे दाखलेच दिलेले नाहीयेत. कातकरी समाजाला जोपर्यंत जातीचा दाखला त्यांना मिळत नाही, जोपर्यंत त्यांचे जात पडताळणी होत नाही, तोपर्यंत त्यांना शासकीय योजनांचे लाभ मिळत नाही. आज मी बऱ्याच वेळा ट्रायबल डिपार्टमेंटकडे किंवा इथल्या प्रशासनाकडे वेळोवेळी सांगितलं की तुम्ही कॅम्प लावा, या समाजामध्ये जे काय अडचणी आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ज्यावेळी हे अधिकारी आदिवासी वस्त्यांवर जातात त्यावेळी हे आदिवासी लोक पोटा पाण्यासाठी, रोजगारासाठी कुठे ना कुठेतरी भटकंती करत असतात. पण ज्यावेळी लोक घरी असतात त्यावेळी हे अधिकारी येत नाहीत आणि अधिकारी येतात त्यावेळी लोक नसतात आणि अधिकारी त्यांच्या रिमार्कमध्ये लिहून देतात की कातकरी आदिवासी स्थलांतरित आहेत. मग अशा प्रकारे कातकरी समाजाचा आणि अधिकाऱ्यांचा संवाद कधी झालाच नाही. यासाठी कातकरी आदिवासींची वेळ घेऊन त्यांच्या वेळेनुसार जर त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले तर निश्चितपणे हा कातकरी समाजाचे प्रश्न सुटतील. हा समाज पण चांगल्या प्रकारे विकासाच्या मार्गावर येईल. नक्की सर, खूप छान कार्य करताय. सर, तुम्ही कातकरी समाजासाठी काम करताय, ते तुमचं काम समाजातील लोकांनी कसं स्वीकारलं आणि कधी भावनिक क्षणांचा अनुभव आलाय का तुम्हाला? कातकरी समाजाने ज्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या भाषेत मी बोलायला लागलो, त्यांच्या बरोबर मांडीला मांडी लावून, जरी किती ते त्यांची राहणीमान अस्वच्छ असलं तरी पण मी त्याचा कधी विचार केला नाही. त्यांच्या ज्या परिस्थितीमध्ये असेल त्या परिस्थितीमध्ये त्यांच्याबरोबर मी बसलो, त्यांचे प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांच्या धावून गेलो. रात्री बेरात्री ते कधीही मला फोन करतात, कधीही त्यांच्या प्रश्नांसाठी मी धावत असतो आणि हे त्यांनी ओळखलं. आज आपल्याला कोण ऐकेल, आपले कोण प्रश्न मांडेल, आपल्याला समस्यातून या प्रश्नातनं कोण मोकळं करत किंवा प्रश्न सोडवेल, तर ते आमच्याकडे येतात. आम्ही त्यांचा प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. मुळात म्हणजे आजपर्यंत त्यांना त्यांच्या भावना, त्यांच्या प्रश्न कधी कोणी जाणून घेतलेत नाहीत. त्यांच्या सुखदुःखामध्ये कधी कोण भाग घेतला नाही, त्यांना जाणून घेतलं नाही, त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न केले नाहीत आणि ते आम्ही कुठेतरी आमच्या संस्थेमार्फत करतोय. हे कातकरी समाजाला खूप आपुलकीने वाटायला लागलं आणि त्यामुळे ते लोक आपुलकीने आमच्याकडे जवळ येतात. जे आपले प्रश्न कधीही कोणालाही नाही सांगितले तरी पण आम्हाला ते येऊन सांगतात आणि ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. भावनिक स्वरूपाचं म्हणजे तिथले जे प्रश्न आहेत, त्यांची जी परिस्थिती अगोदर होती, ह्या समाजामध्ये बालमजुरी व्हायची, बालविवाह व्हायचे, लहान वयामध्ये लग्न व्हायची, छोट्या छोट्या 15-15 वर्षाच्या मुलींना एक मूल व्हायचं आणि त्यावेळी जी काय परिस्थिती निर्माण व्हायची, त्यांना ब्लड लागायचं, त्यांचे सिझरिंग व्हायचं, त्यांचे म्हणजे एक प्रकारे मृत्यूशी ती संघर्ष करत असायची लोक आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये बदलाव आणणं, त्यांच्यामध्ये कुठेतरी परिवर्तन करणं, हे त्यावेळी मी ध्येय पाठीशी ठेवलेलं होतं आणि त्याप्रमाणे मी वाटचाल केली. त्यांचे अनेक कॅम्प घेतले, त्यांच्याबरोबर मिटिंगा घेतल्या, त्यांना सांगितलं, वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिपद्वारे त्यांना जागृती केली की तुम्ही बालविवाह करू नका, तुम्ही बालमजुरीला पाठवू नका, मुलांना शिक्षणाकडे वळवा आणि व्यसनाच्या आहारी जाऊ नका, अंधश्रद्धेच्या मध्ये बळी पडू नका. अशा प्रकारचे अनेक जवळजवळ आज 18 वर्ष 22 वर्ष या समाजाबरोबर वेळोवेळी पाठपुरावा करून, त्यांच्या वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करून आज त्यांच्यामध्ये कुठेतरी परिवर्तन दिसून येत आहे आणि ते कुठेतरी सुधारण्याच्या आणि विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहेत. भावनिक संघर्ष जाणून तुम्ही त्यांना सहकार्य केलं, खूपच छान आहे.
सर, तुमच्या या महान कार्यातून त्यांच्यात बदल होत आहेत, पण तुमच्या दृष्टीने अजून काय बदल होणे आवश्यक आहेत? बदल होणे म्हणजे त्यांच्यामध्ये तो एक माणूस म्हणून, सुशिक्षित माणूस, बरोबर, ज्याला चांगलं काय वाईट काय, आपण कसं वागलं पाहिजे, समाजामध्ये अधिकारी लोकांशी कसं वागलं पाहिजे, माझा प्रश्न काय, मी कसा सोडवला पाहिजे, ज्यावेळी त्यांना समजेल आणि ते सोडवण्यासाठी तो प्रयत्न करेल, त्यावेळी मी समजेन की हा कातकरी समाज आता कुठे चांगल्या मार्गाला लागलेला आहे किंवा त्याला समजायला लागले आहे, त्यांचे प्रश्न ते सोडवण्यासाठी तो प्रयत्न करतोय आणि तो स्वतः म्हणून आपल्या समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याला उदय आईरची गरज लागतं का म्हणे, त्याने स्वतः म्हणून पुढाकार घेऊन आपल्या समाजाचे आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळी मी समजेन की हा कातकरी समाज विकासाच्या मार्गावर गेलेला आहे. त्यांच्यातील तुम्ही एक माणूस जागवण्याचा चांगला प्रयत्न केलाय तुम्ही. हो हो. सर, या प्रवासात अनेक क्षण तुम्ही अनुभवले असतील, तर एखादा असा क्षण सांगा की जो तुमचं मन हेलावून गेला असेल. अनेक अनुभव आहेत जे मन हेलावून जाणारे होते आणि त्यातला एक मी प्रसंग सांगेन की ज्यावेळी 2007 ज्यावेळी या समाजावर कार्य करत असताना, त्यांच्या वस्तीवर मी वारंवार मिटिंगा घेण्यासाठी जात असताना एका वस्तीवर 6 महिन्याची गरोदर महिला अक्षरशः चिऱ्याची माती खात होती. अरे बाप. आणि त्यावेळी मी ठरवलं होतं, तिला विचारलं मी की हा चिऱ्याची माती तू का खाते. त्यावेळी तिने सांगितलं मी 2 दिवसापासून उपाशी आहे. आणि त्यावेळी मी निश्चय केला, मी ह्या समाजासाठी काम करत असताना पहिले ह्या समाजासाठी काय देईन, पहिले ह्या समाजासाठी मी काय करेन, तर त्या समाजाला रेशन कार्ड, त्यांना पोटभर अन्न मिळेल असं काहीतरी योजना मी मिळवून देणे. म्हणून मी त्या अंत्योदय योजना आम्ही राबवली त्या समाजासाठी आणि त्यांना 35 किलो धान्य, पोटभर अन्न मिळायला लागलं. ही पहिली आमची अचिव्हमेंट आहे आणि या पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही अंत्योदय रेशन कार्ड कातकरी समाजासाठी वाटप करण्याचा प्रयत्न केला. बरं, हे क्षण खूपच बोलके असतात. हो हो. हे कार्य करत असताना तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून कसं सहकार्य मिळालं? खूप मोठं आहे. एवढं कार्य आम्ही करू शकलो नसतो. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूर्ण जिल्ह्याभर आदिवासी आहेत. जिल्ह्याभर आदिवासींचे अनेक प्रश्न आहेत आणि त्यांचे प्रश्न सोडवत असताना सर्वच शासकीय स्तरावर आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं असं नाही. मग ते आम्हाला सांगतायत की तुम्ही हे डॉक्युमेंट्स घेऊन या, ते डॉक्युमेंट्स घेऊन या, हा अर्ज घेऊन या, तो अर्ज पूर्णपणे त्या याच्यामध्ये भरून घेऊन या. हे सगळं उदय एकटा नाही करू शकत. त्याला माझ्या पत्नीची साथ मिळाली. मी पूर्णपणे फील्डवर काम करायचो आणि संपूर्ण अर्ज वगैरे माझ्या पत्नीकडे आणून द्यायचो आणि ती पूर्णपणे दिवसभर त्यांचे प्रश्न अर्ज वगैरे भरायचे, त्यांचे रेशन कार्डचे अर्ज भरायचे, आधार कार्डचे अर्ज भरायचे किंवा जे काही योजना आहेत त्यांचे सोडवण्यासाठी अर्ज भरायचे आणि ते आम्ही ते त्या अधिकारी लेवलला किंवा त्या शासकीय कार्यालयामध्ये ते सबमिट करायचो. आणि त्या बाबतीतच असं नाही आणि मानसिक, शारीरिक अशा सगळ्या बाबतीत तिने मला ह्या कार्यामध्ये खूप मोठं योगदान दिलं. आज तिने माझ्या खातर MSW केला आहे, LLB केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आज ती LLBची प्रॅक्टिस पण करते आणि ह्या कार्याला कुठेतरी सहकार्य मिळावं आणि या माझ्या संपूर्ण कार्यामध्ये तिचं योगदान मिळावं यासाठी तिने हे मला चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे. खरंच सर, म्हणजे हे तुमच्या पत्नीचं हे कार्य आहे ते खूपच मोठं योगदान म्हणावं लागेल. या समाजातील तरुण पिढीने काय करावं असं तुम्हाला वाटतं आणि त्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? या समाजातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये. त्यांनी लहान वयामध्ये आणि शिक्षण सोडून वाईट मार्गाला जाऊ नये. मी ज्यावेळी आमची जे वसतिगृह आहे किंवा आम्ही जे वसतिगृह चालवतो त्या सगळ्या मुलांना आमचा एकच संदेश असतो, चांगलं संस्कार, त्यांच्यामध्ये चांगलं शिक्षण घ्या, चांगलं घडा आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला नोकऱ्या उपलब्ध होतील किंवा रोजगार उपलब्ध होईल त्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिकपणे आपलं योगदान द्या. आणि एक चांगला माणूस तुमच्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, कातकरी आदिवासी खोटं हे करतो किंवा फसवणूक करतो, तर अशा प्रकारची जे काय दृष्टिकोन आहे तो तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करा. हा या समाजातल्या तरुण पिढीला माझा मोठा संदेश आहे. खरंच खूप छान सर, तुम्ही या तरुण पिढीला संदेश दिला आहे. सर, आपण दिलेल्या वेळेसाठी आपले मनपूर्वक आभार. आपली वाटचाल, संघर्ष आणि कातकरी समाजासाठी केलेलं कार्य हे केवळ प्रेरणादायकच नव्हे तर भविष्यातील
पिढ्यांसाठी दिशादर्शक ठरतं. आपल्या प्रयत्नांमुळे अनेकांना शिक्षण, आरोग्य आणि हक्क यांचा मार्ग सापडला आहे. समाजात आजही अनेक अडचणी आहेत, पण आपल्या ध्येयवेड्या प्रयत्नांमुळे या अडचणींचा सामना करता येईल याची खात्री आहे. सर, आपल्या पुढील वाटचालीसाठी आकाशवाणी परिवाराकडून आणि श्रोत्यांकडून खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद.